2021ರಲ್ಲಿ ಐರೋಲಿಯಲ್ಲಿನ 3000 ಚದರ ಮೀಟರ್ ಭೂಖಂಡವನ್ನು ಅಂದರೆ ನಿವೇಶನ ಸಿಡ್ಕೋ ಸಂಸ್ಥೆಯು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನೀಡಿತ್ತು. ಈ ಉಪಕೇಂದ್ರವನ್ನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕೈಗಾರಿಕಾ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮದ ವತಿಯಿಂದ ನಿರ್ಮಿಸಬೇಕಿತ್ತು. ಈ ಉಪಕೇಂದ್ರದ ಕಟ್ಟಡದಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಭಾಷಾ ನಿರ್ದೇಶನಾಲಯ, ವಿಶ್ವಕೋಶ ಮಂಡಳಿ ಮುಂತಾದ ಕಚೇರಿಗಳು ಆರಂಭವಾಗಬೇಕಿತ್ತು. ಇದರೊಂದಿಗೆ ಸಭಾಂಗಣ, ಮಕ್ಕಳ ವಿಭಾಗ ಮತ್ತು ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರಿಗಾಗಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ವಿಭಾಗವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸುವ ಉದ್ದೇಶ ಸರ್ಕಾರದಾಗಿತ್ತು. ಮರಾಠಿ ಭಾಷೆ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಸಂವರ್ಧನೆ ಹಾಗೂ ಸಂರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಈ ಮರಾಠಿ ಭಾಷಾ ಭವನ ಉಪಕೇಂದ್ರದ ಯೋಜನೆ ರೂಪಿಸಲಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಇಂದು 5 ವರ್ಷಗಳ ನಂತರವೂ ಇಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಭಾಷಾ ಭವನದ ಉಪಕೇಂದ್ರದ ಕಟ್ಟಡದ ಒಂದು ಇಟ್ಟಿಗೆಯನ್ನು ಸಹ ಇಟ್ಟಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಯೋಜನೆಯು ಇನ್ನೂ ಕಾಗದದ ಮೇಲೆಯೇ ಉಳಿದಿದೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನವನಿರ್ಮಾಣ ಸೇನೆಯ ರಾಜ್ಯ ವಕ್ತಾರರು ಹಾಗೂ ನವಿ ಮುಂಬೈ ನಗರದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಗಜಾನನ್ ಕಾಳೆಯವರು ನಿನ್ನೆ ಐರೋಲಿಯಲ್ಲಿರುವ ಮರಾಠಿ ಭಾಷಾ ಭವನದ ಉಪಕೇಂದ್ರಕ್ಕಾಗಿ ಮೀಸಲಿಟ್ಟ ಭೂಖಂಡಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತೀವ್ರ ವಿಷಾದ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಾ ಅವರು ಹೀಗೆ ಹೇಳಿದರು. ನಿಮ್ಮ आम्ही आता माझ्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकाऱ्यांसमवेत आमचे उपशहर अध्यक्ष निलेश बांडकिले असतील, शहर सचिव रुपेश कदम असतील, आमचे सहसचिव नितीन लष्कर, सगळेच विभाग अध्यक्ष आणि आमचे मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई असतील, या सर्व सहकाऱ्यांनी उद्या मराठी भाषा दिवस आहे, आज त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही इथे आज भेट दिली. सेक्टर 13 ऐरोली येथे मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी 3000 स्क्वेअर मीटरची जागा ज्यावेळी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे होते त्यावेळी मंजूर झालेली होती. MIDC स्वतः इथे मराठी भाषा भवनाचं उपकेंद्र उभं करणार होतं. काही कारणास्तव सरकार पडलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि त्यांचे मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि त्यावेळेचे MIDCचे मंत्री जे आता त्यांच्याकडे तेच डिपार्टमेंट आहे, यांनी नोव्हेंबर 2022ला या ठिकाणी भेट दिली. पुढच्या 8 दिवसात याचं भूमिपूजन करू असा शब्द आश्वासन त्यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला दिला होता. त्याची आठवण करून द्यायला आज आम्ही परत इथे पाहणी दौरा केलेला आहे. स्वतः इथे कुठल्याही पद्धतीने साधी वीट सुद्धा रचली गेलेली नाही. 26 कोटी रुपये महाराष्ट्र राज्य सरकारच्या बजेटमध्ये मंजूर होतात. मात्र मराठी भाषेला, मराठी माणसाला कायम गृहीत धरण्याचं काम या राज्य सरकारकडून होतंय. त्यामुळेच अद्याप मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्राची वीट रचली गेलेली नाही. सरकारचा आम्ही निषेध करतोय. आता अधिवेशन सुरू आहे. खरं तर इथल्या दोनही आमदारांनी हा विषय अधिवेशनात मांडणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांनी मांडलं पाहिजे, कारण हा काय फक्त नवी मुंबईचा विषय नाहीये, पण नवी मुंबईत उपकेंद्र होतंय. त्याच्यामुळे नवी मुंबईतले एक सांस्कृतिक वैभव या नवी मुंबईला प्राप्त होईल. आज आम्ही पाहणी केली. पुढच्या 7 दिवसात जर राज्य सरकारने इथलं भूमिपूजन केलं नाही, प्रतिकात्मकरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही इथे विधिवत ಭೂಮಿಪೂಜನ करणार हा ಇಶಾರಾ ಸುದ್ದ ಆಮಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರला देतोय. ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಘಟನೆ ನಡೆದಿದ್ದರೆ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದರೆ ಮತ್ತು ಯಾವುದಾದರೂ ಸುದ್ದಿ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮ ಈ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಸಂಪಾದಕರು ಶ್ರೀ ಸುರೇಶ್ ಮಂಗಳೂರ್ಕರ್ 9769229324